प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. जरी म्हटलं असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काहीसारखं नसतं. प्रत्येकाची प्रेमकहाणी थोडीशी का होईना वेगळी असते. आपल्या स्वतःतली खूप खास असते. आणि प्रत्येकालाच आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असंही नाही. अशीच ही एक गोष्ट, एका प्रेमाची गोष्ट. ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती. अगदी आपली चार चौघींसारखीच. पण तिच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास मात्र ठळकपणे दिसायचा. अन्विता एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली. नवीन वातावरण, नवीन मित्रमैत्रिणी यांत रमली. कॉलेजचं पहिलं वर्ष भराभर कसं निघून गेलं तिलाच कळलं नाही. दुसऱ्या वर्षी ऍडमिशन घ्यायला जात असताना तिने त्याला पाहिलं. कॉलेजच्या हिरवळीवर जिथे मुलं उगाचच उन्हाडक्या करत होती तिथे तो मात्र सायकॉलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला. भोवतालच्या जगापासून तुटून आपल्या वेगळ्याच विश्वात हरवलेला. ऍडमिशन करून अन्विता आपल्या विभागात निघून गेली आणि दिवसभरात तो तिच्या लक्षातूनही गेला. अधेमध्ये तो दिसायचा, कधी पुस्तकात, कधी मित्रांच्या घोळक्यात, कधी मैत्रिणींच्या गराड्यात. पण तिने त्याच्याकडे कधी विशेष लक्ष दिलं नाही. आणि मग गॅदरिंगचे दिवस आले. अँकरिंगसाठी ऑडिशन्स द्यायला अन्विता गेली. तिथे परीक्षक म्हणून तिला तो दिसला, आर्यन. त्याला पाहताच पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं. हृदय धडधडू लागलं. स्टेजवर वक्तृत्व स्पर्धांत बिनधास्त बोलणारी अन्विता आज मात्र घाबरली होती. सगळं अवसान एकवटून शक्यतो आर्यनकडे न पाहता तिनं ऑडिशन दिलं आणि निघून आली. निवड झालेल्यांना SMS ने कळवणार होते. निवड झाली नाही तरी काही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिच्या मनात मात्र एक कोपरा होता जो तिची निवड व्हावी अशीच इच्छा करत होता. 2 दिवसांनी SMS आला, तिची निवड झाली होती. तो आनंद फक्त निवड झाल्याचा नव्हता हे तिलाही कळून चुकलं. निवड झालेल्यांना पुढील 15 दिवस प्रशिक्षण देणार होते. त्यासाठी सगळ्यांना कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलावलं होतं. तिथे गेल्यावर अन्विताला कळलं, प्रशिक्षण देणारा तोच होता आर्यन. त्याला पाहून तिच्यासाठी जणू आकाशच ठेंगणं झालं. आर्यन तसाच होता, शांत, हसण्यातही गंभीरता असलेला. हळूहळू प्रशिक्षण सुरू झालं. आता अन्विता लेक्चर्स संपण्याची वाट बघायला लागली. खरं तर ती कॉलेजलाच त्याच्यासाठी जाऊ लागली होती. तो शिकवताना सांगायचे सगळे बारकावे ती मन लावून ऐकायचीस. निरखून पाहताना तिला लक्षात आलं, हसताना त्याच्या उजव्या गालावर एक खळी पडते आणि त्या खळीत तिचा जीव गुंतला. तरीही अजून मैत्री नव्हती. तिच्यासाठी तो फक्त एक प्रशिक्षक नव्हता राहिला, पण त्याच्यासाठी ती फक्त एक विद्यार्थिनी होती. एक दिवस एक लेक्चर रद्द झालं. अन्विता नेहमीपेक्षा लवकर कॉमन हॉलमध्ये गेली. कुणीच नसेल असं तिला वाटलं होतं, पण आर्यन तिथेच होता. पुस्तकात हरवलेला पावलं न वाजवता ती जवळ गेली. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं. तिचा जीव आभाळा एवढा झाला. थोडंसं बोलणं झालं. दोघेही विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते, पण दोघांनाही वाचनाची, मराठी साहित्याची प्रचंड आवड होती. इथे आल्यापासून असा कोणी भेटलेला नव्हता, त्यामुळे त्या भेटीतून मैत्रीचा एक दरवाजा उघडला. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. पुस्तकांपासून सुरू झालेली मैत्री हळूहळू आयुष्यापर्यंत पोहोचली. त्याचं आयुष्य ऐकताना कित्येकदा अन्विताने डोळ्यांतलं पाणी आतच आटवलं. आणि ह्या सगळ्यात तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढतच गेलं. पण ती काहीच बोलू शकली नाही, कारण त्याचं आयुष्यातलं प्रेम जे दैवाने त्याच्याकडून हिरावून घेतलं होतं तो अजूनही जपत होता. हे कळताच तिने आपलं प्रेम आतच दडवलं. हसण्याच्या आड अश्रू लपवत ती त्याला भेटत राहिली. कॉलेजची 3 वर्ष संपली. बोलणं कमी झालं. आयुष्य पुढे सरकलं. कधीतरी 6-8 महिन्यांनी बोलणं व्हायचं. आणि 2 वर्षांनी अचानक तो तिच्या शहरात भेटला. तो आनंद ती लपवू शकली नाही. भेटी वाढत गेल्या. कॉफीपासून डिनरपर्यंत कसं गेलं कळलंच नाही. आर्यन बदलला होता, अधिक काळजी घेणारा, अधिक जवळचा. एक दिवस तो न सांगता आला. हॉस्टेल बाहेरून कॉल करून म्हणाला, मी आलोय, पटकन आवरून ये. पौर्णिमेची रात्र होती, पूर्ण चंद्रथंडी, शांत रस्ता. तो म्हणाला, आयुष्य जगायला अजून काय लागत. निरोपाची वेळ आली. न राहून अन्विताने त्याला घट्ट मिठी मारली. रडत राहिली. त्यानेही तिला मिठीत घेतलं आणि कपाळावर ओठ टेकवून तो निघून गेला. मागे वळूनही पाहिलं नाही. सकाळी त्याचा संदेश आला. त्यात त्याने स्पष्ट लिहिलं, त्याचं प्रेम संपलेलं नाही, पूर्ण झालेलं आहे. ती त्याच्यासाठी काचेच्या कपाटातली बाहुली आहे.
आणि म्हणून तो निघून जात आहे. अन्वितानी तो संदेश डिलीट केला, नंबर डिलीट केला आणि खूप रडली. आज ती एक प्रेमळ पत्नी आहे, एक आई आहे, एक प्रथितयश लेखिका आणि प्राध्यापक आहे. लेकीला, चिमूला पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना ती फक्त एवढंच म्हणाली, चिमू काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, अशा आणखी कथांसाठी सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब नव्या कथा लिहिण्याची प्रेरणा ठरेल. थँक्यू.